हाय नमस्कार। तर दसरा सगळ्यांची कपडे चालूच असतील, कामं चालूच असतील दसऱ्याची, माझी पण चालू आहेत। आणि ह्या खुर्चीतले फक्त आता एवढे कपडे राहिलेत, ते पण ड्रेस वगैरे आहेत। आणि सगळे झाले, साड्या वगैरे धुतल्या, रगी गोदड्या पण धुवून घेतल्या, पाणी होतं म्हणून। आमच्या इथं पाणी चालू होतं, हे कपाट आवरलं, हे साड्यांचं कपाट होतं आणि इथं खाली ब्लाऊजचं होतं, तर ब्लाऊजचं पण आवरून ठेवले, सगळे धुतल्यात। बाहेर कपडे आहेत, तर बाहेरचे पण कपडे तुम्हाला दाखवते। तर सगळं झालं धुवून माझं, फक्त भांडी राहिली घासायची, तर भांडी शेवट ठेवले। आणि हो काय, फक्त आता किचन आवरायचं राहिले, बाकीचं बेडरूम मधले मोठ्या रगी गोदड्या सगळं धुवून झाले। आज साड्या आणि ब्लाऊज धुतलेले आहेत, तर असं टाकले धुवून दारातच। हे ब्लाऊज काल धुतले होते, मग इथं दारात ऊन येतं म्हणून वाळायला बेडशीटवर टाकले होते, ते वाळलेत। तर हे बघा आता साड्या असं धुवून टाकलेलं आहे। तर इथं गाडीवर जर्किन वगैरे, जर्किन कालच टाकले होते, उन्हाला ठेवल्यात। आणि तिकडं गाडीवर चटया, आणि इकडं बघा ह्या साड्या, कारण आपल्या दारात जागा बांधायला दुरी नाही ना, त्यामुळं तिकडं साड्या आणि इकडं पण वर साड्याच आहेत। सगळ्या साड्या सगळं रंगूनच झाले घर, कोणाच्या असा घड्यावर नाही असं म्हणून नाही। तिकडं रोजचे कपडे, इकडं साड्या, ह्या साड्या सगळ्या, तिकडं साड्या, तरी अजून एक कपाट राहिले असं। तसंही झाले धुवून, आता ब्लाऊजच्या घड्या वगैरे घालून ठेवते। असं झालेत माझे सगळे, फक्त आत्ता भांडी राहिलेत घासायची, कपड्यांच्या घड्या घालते आणि कपाटात आवरून ठेवते। कपाट पुसून स्वच्छ धुवून घेतलेत, सकाळी धुणं लवकर धुतलं। आमच्या तिथे पलीकड बोर चालू होती, पाणी खळखळ वाहत्या पाण्यात धुवून कपडे आणले स्वच्छ, आणि कपाटं पण आवरून ठेवले। तर असे चांगले, तर एक कपाट फक्त राहिले, तर कपाट कोणतं राहिले आता, हे साडीचं कपाट राहिले। ह्या साड्या काठापदराच्या साड्या आहेत, तर ह्या उद्या धुवून टाकणार सकाळ सकाळ, म्हणजे जे नवीन आहेत त्या नाही धुवायच्या, जे वापरल्यात आपण त्या धुवून टाकायच्या। तर आता गौराईला 3 साड्या घेतलेल्या आहेत, म्हणून त्या काय त्यांचे तर अजून ब्लाऊज पण नाही शिवलेले मी, मग त्या नाही धुवायच्या, जे धुतल्यात ते धुवायच्या। मग झालं। पहिल्या बायांना एवढे कपडे नव्हते, खरंच नव्हते। आता मुलांना तेवढेच, बायांना तर काय मुलांपेक्षा जास्त साड्या, ही साडी नवीन आली की ही साडी घ्यायची, ती साडी घेतली। लेडीजला साड्या भरपूर आहेत, मुलांना ह्यांना त्यांना पण कपडे भरपूर आहेत, त्यामुळं कपड्यांचं काय सांगू नका, कपाट फुल भरले, धुताना पार जीव चाललाय। हा दसरा कुणी सांगितलं असेल एवढं निर्मळ करायला, काय असं म्हणतो, लय ताप होतो कपड्यांचं, ती जर्किन साड्या, ह्या पुन्हा रगी तर 2 अजून टेरेसवर वाळत्यात, 2 दिवसाला, काल धुतलेल्या रगी त्या, एवढं ऊन पडले तर रगीला अजून वाळलेल्या नाहीत त्या तर उचलतच नाहीत एका माणसाला। आणि ते खुर्चीतलं धुणं तेवढं, आता ते ड्रेस राहिलेत फक्त, एवढंच उद्याच्याला धुवून टाकायचं लवकर उठून, आणि अख्खी भांडी तेवढी घासून घ्यायची किचनमधली, मग सगळं झालं ओके। आणि घट इथंच बसवत आहेत आपल्याकडे, सासूबाई तिकडे बसवत नाही, माझ्या लग्नात देवहित आणले, ते देवहितच आहेत, मग त्यामुळे सगळं स्वच्छ करावं लागतं। आणि झालं करून पण सगळं, आता उद्या फक्त लास्ट भांडी घासली की झालं। पहिलं कसं बायांना कपडे एवढी जास्त नव्हती, आणि सारवायचं बी भांडी पण नव्हती, भांडी प्लास्टिकच्या डब्यात, आठवत असेल तुम्हाला, प्लास्टिकच्या डब्यात साखर वगैरे काय असंच ठेवायचं। स्टीलची तर भांडी पहिली नव्हतीच कोणाला, ज्याच्यात असते पहिली पितळची ती भरपूर भांडी होती, नव्हती असं नव्हती, पण कपडे कमी होते। कपडे किती, 1-2 वापरायला आणि 1 ठेवून द्यायला, कुठं जायचं म्हणजे किती लोखंडाची तसली पेटी असायची, त्या पेटीत पहिले कपडे असायचे 1-2। आम्हाला पण पहिले तसेच कपडे होते, दिवाळीत 2 फ्रॉकी घ्यायचे आणि युनिफॉर्म, आणि एकला एवढे कपडे नव्हते, कारण पहिले पगारी पण हे कमीच असायच्या। आणि जसे पप्पांची पगार वगैरे वाढली, मग तेव्हापासून मग ड्रेस चालू राहिले, झाले चालू की लग्नच झालं, त्यामुळे कपडे पण जास्त वापरायला भेटले नाही। आता घालतो ड्रेस वगैरे, आता कपड्यांनी नको नको केलं का, खुर्चीत कपडे येत नसते, ढीग लागलाय त्याचा। ते ब्लाऊज तुम्ही बाहेर बघितले असेल किती आहेत ब्लाऊज 50, शेजारच्या बाईने ब्लाऊज मोजल्यात 40 का 35 ब्लाऊज निघालेत। एवढ्या साड्यांत पाणी आले वाटते नळाला, आता तेवढं ते खुर्चीतलं धुवून पिळून टाकते, नाही तर मग उद्या सकाळी नकोच। आणि मग भांडी घासली, उन्हाला ऊन कडक पडतं, आणि उन्हात पण काम नको वाटतो करायला, लय ऊन लागते, लय ऊन कडक आहे लय। तर चला मग, माझा पण दसरा झाला काढून, तुमचा पण झाला असेल, तर चला बाय। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा।